परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर इथे सकाळी नाश्त्याला पोहे केले होते आणि त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये इथे डाळ पालक सोबत भात लावलेला आहे आणि परत कारल्याची भाजी पण करायची होती। आणि हे कारले आमच्या जे गॅलरीच्या पुढे सीताफळीचं झाड आहे, तर त्यावर एक वेल होता, तिथे मला 2 ते 3 कारले दिसले, मग ते तोडले मी। आणि कारले छान आहेत, ते भाजी कडू होत नाही आणि खायला पण छान टेस्टी वाटते। तर अशा पद्धतीने मी कारले करत असते आणि कारल्यामध्ये मी टमाटर वापरते, छान होते टमाटर टाकले की। आणि डाळ पालक यावेळेस मी कुकर न लावता गंजामध्येच केलेली आहे। चणा डाळ, तूर डाळ मिक्स, त्यातच टमाटर, पालक आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या असं सर्व शिजवून घेते आणि छान वाटते ती जी आपण गंजामध्ये शिजवतो पालक, ते कुकरपेक्षा तर चवीला छान असते ती। तर कधी कधी करत असते मी गंजामध्ये शिजवून, म्हणजे कशी की डाळ एकदम शिजल्या पण जात नाही आणि खूप कच्ची पण राहत नाही आणि खायला पण छान वाटते ती तशी भाजी। आणि त्यानंतर इथे बघू शकता कारल्याची भाजी करत आहे। इथे मी 2 टमाटर घेतलेले आहे आणि कारल्याला मीठ लावून छान ते मिठाच्या पाण्याने 1-2दा धुवून घेतलेले आणि अशा पद्धतीने ही कारल्याची भाजी करत असते। नंतर कारले आणि टमाटर तेलामध्ये थोडे परतून झाले की नंतर मसाले ॲड करते। अगदी सोपी आणि साधी भाजी आणि कारल्याच्या भाजीसोबत भाकर खूप छान लागते। पण आता ज्वारीचं पीठ संपलेलं होतं, त्याच्यामुळे मग आता भाकरी काही करता येणार नाही, तर चपात्या आहेच आणि एकीकडे भात होत आहेत। भाजी झाल्यानंतर परत मला डाळ पालक करायची आहे। तर आज सुरुवात करते शंकरपाळ्यापासून, कारण कामं तर आटोपलेली आहे, आता फराळ राहिलेला आहे आणि कामं करता करता 2 ते 3 वाजूनच जातात। त्यामुळे मग असं वाटतं की एका दिवशी कसं होणार, मग एका दिवशी मी एक करत असते। तर आज गोड शंकरपाळ्यापासून सुरुवात, नंतर मग दुसऱ्या दिवशी खारे शंकरपाळे, तसेच शेव, असं एक करते। तर अशा पद्धतीने डाळ पालक करत असते मी। यामध्ये टोमॅटो वगैरे काही आता ॲड केलेला नाही, कारण डाळ भाजी शिजवताना त्यामध्येच मी टमाटर टाकलेलं होतं। आता फक्त कांदा, कढीपत्ता आणि आलं लसूण पेस्ट आणि मसाले। तर अशा पद्धतीने करते मी आणि थोडी घट्टशीच करते भाजी, ही जास्त पातळ करत नाही आणि छान होते ही भाजी। आता हिवाळ्यामध्ये पालक तर छान निघते आणि खायला पण छान असते। त्यानंतर इथे दुपारी 3 वाजता मी बसली शंकरपाळे करायला। जास्त नाही, अर्धा किलोपेक्षा कमीच असेल। तर मी तुम्हाला पूर्ण दाखवलेलं नाही कशा पद्धतीने केले ते, तर थोडक्यात सांगते। 1 वाटी दूध घेतलं, 1 वाटी पिठी साखर घेतली, दूध थोडं गरम होऊ दिलं, त्यामध्ये पिठी साखर ॲड केली आणि त्यानंतर त्याच वाटीने तूप घेतलं 1 वाटी आणि ते पण त्यामध्ये ॲड केलेलं आहे। आणि पिठी साखर बारीक करताना त्यात 2 ते 3 विलायच्या मी टाकलेल्या आहे साखर बारीक करताना। आणि ते छान असं गरम झालं, एकत्रित मिश्रण झालं की त्यामध्ये मावेल तेवढं मैदा टाकलेला आहे आणि थोडं चवीनुसार मीठ, अगदी कमी। आणि अशा पद्धतीने घट्टसर आपल्याला गोळा भिजवायचा आहे, एकदम नरम पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही। आणि त्यानंतर मग मीडियम फ्लेमवर मी तळून घेतलेले आहे। छान कुरकुरीत बिस्किटासारखे होतात आणि खायला पण छान लागतात, एकदम खूप गोड पण होत नाही आणि खूप फिक्के पण नाही, मस्त होतात मीडियम। तर अशा पद्धतीने गोड शंकरपाळे करून घेतलेले आहे आज आणि उद्या खारे शंकरपाळे, तर त्याचा एक स्पेशल व्हिडिओ दाखवणार मी, व्लॉग दाखवणार नाही। तर अशा पद्धतीने माझा आजचा छोटासा ब्लॉग होता। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि हो, कामाच्या घाई गडबडीमध्ये व्हिडिओ काही रोज अपलोड होत नाही आहे, कारण कामच इतकी असतात, दिवाळी संपेपर्यंत आपल्याला कामं पुरतात, त्याच्यामुळे मग ते व्हिडिओ थोडा लेट येत आहे। तर असो, आणि बघू शकता छान असे ब्राऊन कलर होईपर्यंत मी तळून घेतलेले आहे आणि नंतर टिश्यू पेपर ठेवून त्यावर काढून घेतलेले आहे। छान अशा लेयर्स आलेले आहे आणि अगदी खुसखुशीत झालेले आहे। आमच्याकडे जास्त तर शंकरपाळे खात नाही, त्याच्यामुळे मी अर्धा किलोपेक्षा पण कमीच केलेले आहे। तर शंकरपाळे झाले की लगेच मग मला चिवडा चकली पण करायची आहे, नंतर चिवडा आणि शेव, बालुशाहीचं काही नक्की नाही, बघते वेळेवर, कारण अजून तरी मी केलेली नाही, फर्स्ट टाईम ट्राय करून बघते। तर बघू शकता छान झालेले आहे। आणि त्यानंतर एक पार्सल आलेलं होतं, हे बऱ्याच दिवसापासून ऑर्डर केलेलं होतं, खूप लेट येत आहे मिशोचे पार्सल आणि दिवाळीमुळे तर भरपूरच लेट होत आहे, 10-10, 15-15 दिवस लागतात। तर हे एक टी शर्ट मागवलेलं आहे, छान आहे, क्वालिटी पण छान आहे, 282 रुपयाला पडलं मला ते। तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।